बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा मृत्यू। पंढरपूरमधील काळीच पिळवटून टाकणारी घटना। दरम्यान काल रात्री डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती। नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली। वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वधूपिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले। पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुलाच्या लग्नाच्या वरातीत वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सुभाष देवमारे असे मयत पित्याचे नाव आहे। या दुर्दैवी घटनेमुळे हळदीच्या लग्न मंडपात शोककळा पसरली, तसेच संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज दुपारी लग्न सोहळा आयोजित केला होता। दरम्यान काल रात्री डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती। नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली होती। वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वधूपिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले। त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले। उपचारादरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला। डॉल्बीच्या कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने वराने टाहो फोडला। लग्न घरातील आनंद अचानक दुःखाच्या छायेत बुडून गेला। सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे। लग्नाच्या वरातीमध्ये सर्रासपणे डॉल्बीचा वापर केला जातो आहे। डॉल्बीच्या दणदणाटामुळे यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु कर्कश आवाज सोडून दणदणाट करणाऱ्या डॉल्बीवर मात्र पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत। नियमापेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडणाऱ्या डॉल्बीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे।